नमस्कार मंडळी. नेहमीप्रमाणे आमची सकाळीच डोरबेल वाजली आणि काम करणारी हसत हसत घरात आली. मी विचारलं तिला की आज एवढा आनंद दिसतोय, काय म्हणजे काय आहे, काय कारण काय? तिने हसत हसत सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे. मी म्हणलं अरे वा, छानच. मग सहज बोलता बोलता तिला विचारलं काय शिकली आहे मुलगी, काय करते, काय काय येतं तिला काय आवडतं. मी हे जुजबी प्रश्न, जुजबी माहिती विचारली. तिनेही त्या पद्धतीने मला सांगितली आणि मग मी थोडासा मीच विचारलेल्या प्रश्नांपाशी घोटाळलो. आपण नेहमी काय प्रश्न करतो ना, हाच प्रश्न आपण आपल्याला विचारू, काय येतं आणि काय आवडतं. हे शब्द माझ्या विचारांना चालना देऊन गेले. कळत्या सवरत्या वर्षापासून आयुष्याच्या उंबरठ्यावर धडपडत आपण जगण्यासाठी अनेक गोष्टी स्वीकारतो आणि त्या अगदी जोमाने कष्टाने करत राहतो, कारण आपल्याला जगायचं असतं. काळाचं काय, तो जसा येतो तसा झटझट पुढेही वाहत जातं. मग कोणी आपली मुलाखत घेतो किंवा मग आपणच पार्टनर शोधताना आपल्याबरोबरच्या मंडळींच्या बरोबर प्रश्न विचारतो, तुम्हाला किंवा तुला काय येतं. माझं मन इथंच थांबलं. आपण कधी यावर वेगळा विचार केला आहे का? कारण प्रत्येकजण मी, शिक्षण, सध्याच्या भाषेतलं कॉम्प्युटर नॉलेज, घरातली कामं वगैरे वगैरे उत्तरं देतात. मग अगदीच एखादं वेगळं मत येतं की स्वतंत्रता. मग या विषयाशी माझ्या विचारांचा भाग असा जोडला गेला. मला येतं हे म्हणणं आपण केलेली तडजोड आहे, कारण त्या येण्यावर आपली उपजीविका अवलंबून असते. पण मग कोणी आपल्याला हे का विचारत नाही की तुला काय आवडतं? मी केवळ जीवनातल्या पळापळीसाठी केलेली यत्नांची किंवा येण्याची आगगाडी आपण बळजबरीने चालू ठेवतो. कधी आपणच आपल्याला प्रश्न केला तर नक्की काय आवडत होतं आपल्याला? एकटं रमायला, नवीन नवीन जागा शोधायला, संगीतांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, किंवा मग अगदी अध्यात्माच्या वाङ्मयीन सफारीमध्ये संतांच्या बरोबर, किंवा मग अगदीच दूर जाऊन फोटोग्राफी, पोहणं आणि अनेक यानं त्यानं गोष्टी. काय आवडत असतं नक्की माणसाला? पूर्वीच्या स्त्रीवर्गाला किंवा ज्येष्ठांना आपण जर प्रश्न केला तर त्या असंच उत्तर देत असत, ह्यांना जे आवडतं तेच मला आवडतं. म्हणजे स्वतंत्रताच नाही. मग आता चित्र बदललंय. केवळ तडजोडीतून येतं म्हणण्यापेक्षा आवड काय आहे, काय आवडतं याचा शोध घ्यायला हवा. मावळतीकडे झुकलेल्या देहाला सुद्धा कुठेतरी आवड अपूर्ण राहिल्याची जाणीव असते. मग उगाचच आपण स्मृतीच्या कोनाड्यात जाऊन बसतो, मनाला विचारत राहतो, आपल्याला हे आवडत होतं पण नाही करता आलं. मित्रांनो, आयुष्य क्षणभंगूर आहे असं आपण जरी म्हणलं तरी ते आपल्या आवडीतून फुलवा. मागे पडलेली, झाकली गेलेली, परिस्थितीमुळं न सापडलेली आपली आवड शोधा. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अहो, येणारं एखादं काम आपण जर आवडीने केलं तर त्यात आपल्याला जास्त समाधान मिळतं. बघा बरं, साधी रांगोळी असेल, स्वयंपाक असेल, किंवा आपल्या ऑफिसमधली कामंसुद्धा असतील. मग पुढं येईल आपला प्रश्न नेहमीचा की भक्तीचा. ती भक्तीसुद्धा आपल्या आवडीतूनच निर्माणाला हवी, कारण सगळेच करतात म्हणून मी करते असे यांत्रिक पद्धतीने भक्ती नको. ती हृदयातून, मनातून, प्रेमाने, आवडीने निर्माण व्हावी. मित्रांनो, आज मी परमार्थावर चिंतन करणार नाही आहे. मला वाटतंय आपण आवड जोपासायला हवी. झाले गेले दिवस, गेले मागं पडले ते विसरा आणि शोधा आपली आवड. हीच सुरुवात आहे समजा. कारण ज्या क्षणी आपण मनानं ठरवतो हे करायचं आहे, आवडीने करायचं आहे, तीच सुरुवात असते. तेव्हा आवडीने आवडत्या गोष्टीची सुरुवात करा. हां,
यात वयाचं अनुभवाचं कोणतंच बंधन नाही. आता कसं करू, आता काय करू हा विचार नको. आवडतंय ना, मग करा ना सुरुवात. बघा कसा आनंद मिळतो जगण्याचा. येतं असं म्हणून जगण्यापेक्षा मला आवडतं म्हणून मी माझ्या जीवनात आनंदी आहे आणि मी आवड जोपासत जगणार आहे. काय हरकत आहे. जय श्रीराम.